गाईच्या दुधापासून कसा खरवस बनवायचा, अगदी घट्ट असा खरवस होतो। छान अशा वड्या पडतात याच्या, आपल्याला पाहिजे तशा वड्या पाडू शकतो। मऊसूद असा आईस्क्रीम सारखा खरवस तयार झालेला आहे। गाईचं दूध हे कधीतरीच आपल्याला, पहिल्या धारेचं दूध हे चिकाचं हे अगदी कधीतरीच मिळतं। छान अशी वडी पडलेली बघा, आईस्क्रीम सारखी अशी मस्त वडी पडलेली चिकाची, मऊसूद अशी। आता याचा चिक कसा बनवायचा ते बघूया आपण। आता खरवस करण्यासाठी हे गाईचं पहिल्या धारेचं चिक आहे, चांगला घट्ट चिक आहे। कधी कधी काय होतं दुसऱ्या धारेचा पण चिक असतो, तर हा पहिल्या धारेचा चिक आहे, हा चांगला घट्ट आहे, याला जास्त दूध घालावं लागतं। तर आता याचं प्रमाण बघूया आपण। अगदी छान लुसलुशीत चिक होतो। हे 250 ml दूध आहे, म्हणजे गाईचा चिक आहे हा, हे बघा चांगला घट्ट चिक आहे असा। अगदी पटकनी रेष पडती अशा पद्धतीचा चिक आहे हा घट्ट। आता आपण याला हे 2 बाउल दूध घालणार आहे मी। हे 250 ml होतं। आता हे अर्धा लिटर दूध झाले, 2 वाट्या घातले। हे 250 ml ची वाटी आहे, चिक 250 ml आहे। अगदी पातळ पण नाही झाला पाहिजे चिक आणि अगदी घट्ट पण नाही झाला पाहिजे, असा मऊसूद जाळीदार चिक झाला पाहिजे। आपण आईस्क्रीम खातो ना त्या पद्धतीने चिक झाला पाहिजे। तर त्याच्यात मी एवढी वाटी साखर घालणार आहे, पिठी साखर केलेली आहे। तर ही एवढी वाटीभर, त्याच वाटीचं प्रमाण घेतलंय मी। तुम्ही कमी जास्त करू शकता गोड, तुम्हाला गूळ घालायचा असेल तर गूळ पण घालू शकता। चांगलं विरघळून घ्यायचं हे चांगलं अगदी। चांगली साखर विरघळेपर्यंत याला साखर विरघळायची याला। आपल्याला हा चिक आपला अगदी कधीतरीच मिळतो, नेहमी हा चिक मिळत नाही। साखर विरघळून झाली याच्यामध्ये। हा असा पसरट डबा घेतलाय मी असा, तुम्हाला कसं पसरट भांड मिळतंय त्या पद्धतीने घालू शकता। चांगलं गाळून घेतलंय मी हे। याच्यात 1 चमचा विलायची पूड घालणार आहे। चांगलं हे मिक्स करून घ्यायचंय। विलायचीनी स्वाद चांगला येतो म्हणून विलायची घालायची। साखर चांगली विरघळून झाली आहे। आता आपण हे उकडायला घालूया। हा डब्बा मी खाली पाणी ठेवलंय, याच्यामध्ये स्टँड ठेवलंय, पाण्याला चांगली आधीच उकळी आलेली होती। आता अर्ध्या तासासाठी आपण याला उकडायला ठेवायचंय। याला आता अर्धा तास होऊन द्यायचा।
20 मिनिटं झाले. याच्यात पाणी जाऊ नये म्हणून वरून झाकण ठेवलं होतं. आता आपण सुरीने चेक करून झालंय का. सुरी क्लिअर येते म्हणजे आपला चीक झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता थंड झाल्यावर आपण वड्या पाडून घेऊ. 2 तास थंड व्हायला ठेवू फ्रीज मध्ये, मग वड्या पाडून घेऊया. छान अशा वड्या पडतात. याच्या आपल्याला पाहिजे तशा वड्या पाडू शकतो. मऊसूद असा आईस्क्रीम सारखा खरवस तयार झालेला आहे. गाईचं दूध हे कधीतरीच आपल्याला, पहिल्या धारेचं दूध हे चिकाचं हे अगदी कधीतरीच मिळतं. छान अशी वडी पडलेली बघा. आईस्क्रीम सारखी अशी मस्त वडी पडलेली चिकाची. मऊ छान अशा खरवसाच्या वड्या तयार करून झालेल्या आहेत. मऊसूद अशी खरवसाची वडी नक्की ट्राय करून बघा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.